सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक सुधारणेमध्ये सुबत्ता येईल. आज सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा वाढेल, ज्यामुळे समाजामध्ये तुमची प्रतिमा उंचावेल आणि लोक तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. जर तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये काही समस्या आल्या असतील तर आज तुम्हाला त्यापासून सुटका मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य हे आनंदी होतील. आज कुटुंबियांना मुलांसोबत दंगामस्ती करताना पाहून तुम्हाला समाधान वाटेल. जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना आज एकाग्रचित्त होऊन खूप अभ्यास करावा लागणार आहे, तेव्हाच त्यांना यश मिळू शकेल. आज नशीब 81% तुमच्या सोबत असेल. आज तुम्ही प्रत्यक्ष भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. प्रेम जीवनामध्ये असणारे लोक आज त्यांच्या मनातील गोष्ट जीवनसाथीकडे व्यक्त करतील आणि त्यांना काही सल्ला सुद्धा देतील. आज जर तुम्ही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला शॉपिंगसाठी घेऊन जाणार असाल तर आधी खिसा चाचपून पहा, नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक तंगी येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत काही रोमांचक क्षण घालवाल. नवविवाहित जोडप्याला आज दाम्पत्य जीवनामध्ये एखादी खूप चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुम्हाला फार आनंद होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्र आणि भोजन दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज तुम्ही मुलांच्या भविष्यासाठी पैशांची गुंतवणूक कराल. यासाठी आपल्या जोडीदाराशी तुम्हाला सल्लामसलत करून फिक्स डिपॉझिट किंवा विमा योजनेमध्ये पैसे गुंतवणं योग्य ठरेल. आज जर तुम्ही कोणाला पैसे देणार असाल तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता अगदी धूसर आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी मनात आलेल्या एखाद्या गोष्टीवर लगेच अंमलबजावणी करावी, तेव्हाच तुम्ही नफा मिळवण्यामध्ये यशस्वी व्हाल. जर तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगितली तर याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या आईवडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जाण्याची शक्यता आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गोमातेला खायला घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीचे लोक आज आपल्या मनातील गोष्ट आपल्या कुटुंबियांसमोर व्यक्त करतील, ज्यामुळे त्यांच्या मनावरील ओझं उतरल्यासारखं त्यांना वाटेल आणि मन हलकं होईल. तुमच्या व्यवसायात जर तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर आज त्यातून सुद्धा तुम्हाला सुटका मिळण्याची शक्यता आहे. प्रेमजीवनामध्ये असणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या आईवडील आणि भावंडांसोबत व्यतीत कराल. मनात जर एखाद्या जुन्या गोष्टीबाबत शल्य असेल तर आज तुम्ही तेही दूर करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज तुमचे कुटुंबीय तुमच्यासाठी सरप्राईज पार्टीचं आयोजन करतील आणि तुमच्यासाठी भेटवस्तू सुद्धा आणतील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीचे लोक जर आपल्या व्यवसायासाठी एखाद्या बँक किंवा एखाद्या संस्थेकडून कर्ज किंवा पैसे उधार घेण्याचा विचार करत असतील तर थोडे दिवस थांबणं योग्य राहील, नाहीतर तुम्हाला ते कर्ज फेडताना फार त्रास होईल. आज तुमच्या मुलांकडून पदरी निराशा पडेल, म्हणून जरा त्यांच्यावर लक्ष ठेवा. आज व्यवसायात सुद्धा दुसऱ्या कोणाचा सल्ला घेऊन काम करू नका, नाहीतर ते तुम्हाला ते काम पूर्ण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्ही कुटुंबियांसोबत एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी व्हाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंताला मदत करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीचे लोक जर राजकारणाच्या दिशेने काम करत असतील तर आजचा दिवस चांगला ठरणार आहे, कारण आज त्यांना त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे सन्मान मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. यामुळे राजकारणाच्या दिशेने ते करत असलेल्या प्रयत्नांना सफलता मिळेल. आज तुम्ही जोडीदाराशी नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या तुमच्या कल्पनेबद्दल सांगण्याचा विचार करत असाल तर तुमच्या भावाशी आधी चर्चा करून मगच पुढे जाणं इष्ट राहील. आज तुम्हाला मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्ही खुश व्हाल.
आज घरातील लहान मुलं तुमच्याकडे काही मागण्याची शक्यता आहे आणि तुम्ही ते पूर्ण कराल असं दिसतंय. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी ग्रासलेला असेल. आजचा संपूर्ण दिवस तुम्ही व्यवसायामध्ये येणाऱ्या समस्या सोडवण्यामध्ये घालवणार आहात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी वेळ काढू शकणार नाही. यामुळे तुमची आईसुद्धा तुमच्यावरती नाराज होईल. असं जर झालंच तर त्यांना तुमची बाजू नीट समजावून सांगा. जर तुमच्या डोक्यावर जुनं कर्ज असेल तर आज तुम्ही ते थोडंफार चुकतं करण्यामध्ये यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुम्हाला थोडंसं हायसं वाटेल. आज वातावरणातील बदलामुळे तुम्हाला काही आजार उद्भवू शकतो. यासाठी तुम्हाला पूर्ण काळजी घेऊन सावध राहावं लागणार आहे. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही 108 वेळा भगवान विष्णूंच्या जपमाळेचं नामस्मरण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. आज तुम्ही तुमच्या दैनिक गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे खर्च कराल. यामुळे तुमच्या सुखसुविधा वाढतील, पण हे करताना जरा खिसा चाचवून पाहूनच हे करणं इष्ट राहील. नाहीतर भविष्यामध्ये आर्थिक संकटाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. यासाठी तुम्ही भविष्यातील पैसे वाचवून ठेवणं तुमच्यासाठी योग्य राहील. विवाहिच्छुक लोकांना आज काही चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे, ज्यांना कुटुंबियांकडून सुद्धा हिरवा कंदील मिळेल. आज तुम्हाला एखादा तुमचा जुना मित्र देखील भेटेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात धनुराशीच्या लोकांना आज उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील, ज्यांच्या आधाराने तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज तुम्हाला भावंडांकडून काही भेटवस्तू मिळू शकते. परदेशी लोकांसोबत व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज निराशाजनक बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या चिंता वाढतील. मुलांची प्रगती पाहून आज तुम्हाला समाधान मिळेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला घेऊन शॉपिंगला जाण्याची शक्यता आहे. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात मकर राशीच्या लोकांना आजचा आनंददायक दिवस ठरणार आहे. आज तुम्ही घरामध्ये शांतीचे क्षण अनुभवाल, कारण बऱ्याच काळापासून सुरू असलेली एखादी समस्या आज सुटेल, ज्यामुळे तुम्हाला थोडा निवांतपणा मिळेल आणि काही काळ तुम्ही घरातच राहणं पसंत कराल. आज घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. यात कुटुंबातील सर्व लोक व्यग्र राहतील, परंतु कुटुंबातील एखाद्या सदस्याची अचानक तब्येत बिघडल्यानं तुम्हाला थोडी धावपळ करावी लागेल. यात तुमचे पैसे देखील खर्च होतील. जर तुमच्या सासरवाडीच्या एखाद्या व्यक्तीसोबत काही वाद सुरू असेल तर आज जोडीदाराच्या मदतीनं तो संपुष्टात येईल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे, जे नवा व्यवसाय सुरू करणार आहेत. पण एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन पुढे जाणं आपल्यासाठी इष्ट राहील. आज तुमचे काही नवे विरोधक निर्माण होऊ शकतात, जे तुमची प्रगती पाहून तुमचा हेवा करतील. आज तुम्ही सामाजिक कामामध्ये उत्साहानं पुढाकार घ्याल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील लोक देखील खुश होतील. आज तुमचे वडील जर तुम्हाला काही सांगत असतील तर त्यांचं ऐका. कधीकधी वडीलधाऱ्यांचं ऐकणं चांगलं असतं. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात आज मीन राशीच्या लोकांच्या व्यवसायामध्ये अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पैशांच्या अभावामुळे अडकलेल्या काही समस्या सोडवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुमच्या खाण्यापिण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे, नाहीतर पोटाशी संबंधित विकार तुम्हाला भविष्यामध्ये त्रास देऊ शकतात. हे विकार मोठ्या आजाराचं सुद्धा रूप धारण करू शकतील, म्हणून वेळीच सावध व्हा. विद्यार्थ्यांनी आज एकाग्रचित्त होऊन अभ्यास करावा, तरच तुम्हाला यश मिळेल. आज संध्याकाळी तुमच्या पैशांचा काही हिस्सा गरिबांच्या सेवेमध्ये तुम्ही खर्च कराल, ज्यामुळे तुम्हाला मनशांती मिळेल. आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या विवाह प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते आणि त्यामुळे आज तुमचे कुटुंबीय हे आनंदी असतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णुदेवाला बेसनाचे लाडू अर्पण करा.
तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. आणि मी भगवंताचरणी एवढीच प्रार्थना करेल की आजचा दिवस तुमचा चांगला जाओ. धन्यवाद.